नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? आयोग सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर मढीचं दर्शन, त्याच्यानंतर सावरगावचं दर्शन केल्यानंतर रस्त्यामध्येच लागतं हे वृद्धेश्वर महादेव मंदिर. तर तिथंच आलो होतो आम्ही. खूप सुंदर आणि छान असं मंदिर, आजूबाजूने ना पूर्ण डोंगर मध्ये मंदिर आहे. खूप म्हणजे खूप छान वाटत होतं आणि हे खूप पुरातन मंदिर आहे. तर या मंदिराची ओळख आहे ना म्हातारा बाबा म्हणून पण केली जाते. आणि इथं ना हे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे, म्हणजे स्वतः त्याने आकार तयार केलेला आहे. म्हणूनच इथं म्हणजे नाही का स्वयंभू पण म्हणतात किंवा म्हातारा बाबा पण म्हणतात. हे आजूबाजूचा असा परिसर पाहू शकता तुम्ही. एकदम स्वच्छ असं थंड वातावरण होतं. आणि इथं ना एवढं मोठं झाड होतं, त्या झाडाला इतका छान असं झोका बांधलेला होता. आणि तिथं मस्त माकडं पण येऊन बसले होते. तिथं मी मस्त झोका पण खेळली. म्हणजे थोडीशी भीती वाटत होती, पण काही नाही, म्हटलं चला त्यांना थोडंसं खाऊ वगैरे टाकला होता. तर मध्ये व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे मी काही काढली नव्हती. तर खूप छान असं दर्शन झालं. तर माझी पण इच्छा, जेव्हा तुम्ही मढीला वगैरे जाशाल तर तेव्हा नक्की इथं पण भेट द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं ना लाकडाच्या वस्तू खूप छान छान मिळतात. खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या लाकडाच्या वस्तू. तर पण खूप असे महाग होत्या त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग आमचा प्रवास चालला होता घरी, कारण खूप कंटाळा आला होता ना. आता डायरेक्ट आम्हाला जायचं होतं घरी. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. इथं आम्ही ना चहा पिण्यासाठी थांबलो होतो. चहा वगैरे पिला आणि डायरेक्ट घरी आलो. बाय, भेटूया नवीन व्हिडिओसोबत.